नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही रहस्य बघायला मिळणार आहे का जे ऐकून आपल्याला सुद्धा धक्काच बसेल आणि आपणही खडबडून जागे होणार आहोत. तर आपण पाहणार आहोत कमळीचं जीवनामध्ये काय रहस्य आहेत आणि पुढे कशा प्रकारे उलगडीत होणार आहेत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो का मुंबईत येऊन कमळीच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळालेली असते. महाजन इंडस्ट्रीजमध्ये नोकरी, नवीन जबाबदाऱ्या, नवीन लोक आणि भविष्याची नवीन स्वप्न. पण ह्या सगळ्या गडबडीत पण ती तिच्या मनातून एकच चेहरा जात नसतो आणि तो म्हणजे तिच्या आईचा, सरोजाचा. सिद्धटेकमध्ये घडलेला तो भयानक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून काही केल्या जात नसतो. तिला सारखं असं वाटत असतं की आईचा मृतदेह तर सापडलेला नाहीये, मग आईला मृत कसं घोषित करायचं. कामिनीने सरोजावरती गोळी झाडलेली असते आणि स्वतःच्या डोळ्यांनी कमळीने आईला दरीमध्ये कोसळताना बघितलेलं असतं. त्यानंतर गावभर शोध सुरू पण होतो. पोलीस, गावकरी, स्वयंसेवक सगळेच मिळून अनेक दिवस शोध घेतात, पण सरोजाचा मृतदेह कुठेही सापडलेला नसतो. आणि शेवटी पोलिसांचाही निष्कर्ष तोच असतो की कदाचित दरीतल्या जंगली प्राणीने मृतदेह ओढून नेला असेल. हे ऐकून संपूर्ण गाव शोकामध्ये बुडतं. पण आता मुंबईत आल्यापासून प्रत्येक रात्री ती आईची आठवण काढतच झोपत असते आणि त्या रात्रीही काहीतरी असंच होतं. रात्र बरीच पुढे गेलेली असते आणि बाहेर पाऊस सुरू असतो. विजांचा कडकडाट होतो आणि खोलीत कमळी आणि तिची मैत्रीण निंगी हे दोघीही झोपलेल्या असतात. कमळीला अचानक एक विचित्र स्वप्न पडायला सुरुवात होते. तिला एका अंधाऱ्या ओसाड जागेमध्ये उभे असल्याचं दिसत असतं आणि चारही बाजूने धुक्क पसरलेला असतो. दूर कुठेतरी एखाद्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज येत असतो. कमळी घाबरत पुढे चालू लागते आणि जसजशी ती पुढे जाते तसा तसा तो आवाज तिला स्पष्ट ऐकायला येतो. ती इकडे तिकडे पाहतच असते, पण कोणीच तिला दिसत नाही. अचानक तिला एका मोडकळीस जागेमध्ये आणि भिंतीजवळ एक स्त्री बसलेली दिसत असते आणि तिच्या डोक्यावरती जाड पट्ट्या बांधलेल्या असतात आणि हाताला रक्त लागलेलं असतं, पायालाही पट्ट्या असतात. ती वेदनेने तळफडत असते आणि कमळी सावधपणे तिच्या जवळ जाते आणि ती स्त्री हळूहळू चेहरा वर करते आणि कमळीच्या तोंडून किंचाळी फुटते आणि ती म्हणते, आई. आणि ती सरोजाच असते. सरोजाच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ती हात पुढे करून थरथरत्या आवाजामध्ये म्हणत असते, कमळी, मला इथून घेऊन जा. मी जिवंत आहे ग. मला अजून तुझी गरज आहे. मला शोध. कमळी धावतच तिच्याकडे जाते आणि आई, मी आले असं म्हणत असते. पण ती जवळ पोचणार इतक्यातच सरोजा भोवतीचं धुकं वाढतच जातं आणि सरोजा पुन्हा ओरडते, कमळी, उशीर करू नकोस असं म्हणून ती चालली जाते. त्या माझ्यावरती विश्वास ठेव, मी मेलेली नाही असं ती म्हणत असते. इतक्यातच सरोजाला अंधारात कोणीतरी ओढून नेतं. सरोजा शेवटची किंचाळी मारते, कमळी, आणि कमळी जोरात किंचाळत जागीच होते आणि ती म्हणते, आई. तिचा श्वास जोरात चालू लागतो. अगं पूर्ण घामाने ती भरलेली असते आणि हात थरथरत असतात. तिच्या आवाजाने निंगी घाबरून उठून जाते आणि म्हणते, कमळी, काय झालं? पुन्हा तेच स्वप्न? कमळी अजूनही धापा टाकतच असते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. ती काही क्षण बोलू शकत नाही. निंगी तिला पाणी देते आणि थोडा वेळ शांत झाल्यावरती कमळी हळू आवाजात म्हणत असते, निंगी, मी आईला पाहिलेलं आहे. ती जिवंत होती आणि तिच्या डोक्याला, हाताला सगळीकडे पट्ट्या बांधलेल्या होत्या. ती मला मदतीसाठी हाक मारत होती ग, असं ती म्हणत असते. निंगी तिचा हात हातात घेते आणि म्हणते, कमळी, तू अजून त्या धक्कातून बाहेर आलेली नाही. हे सगळं तुझ्या मनाचा खेळ आहे. तुझ्या आईची आठवण येते म्हणून असं स्वप्न तुला पडलेलं असेल. कमळी लगेच मान हलवते आणि म्हणते, नाही ग, तसं नाहीये. हे फक्त स्वप्न नव्हतं. मी माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाहिलेलं आहे. ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिचा मृतदेह आजपर्यंत कुणालाच सापडलेला नाही. निंगी पण विचार करते. कमळी पुढे म्हणते, जर एखादी व्यक्ती खरोखरच मेली असेल ना, तर तिचा काहीतरी पुरावा तर मिळतो ना. पण इथे काहीच मिळालेलं नाही. फक्त आपण गृहीत धरलेलं आहे का आई गेलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे. माझं मन सांगतंय की आई अजूनही जिवंत आहे. हे स्वप्न देवाने दिलेला संकेत आहे आणि मला तिचा शोध घ्यायलाच पाहिजे. तेव्हा निंगी कमळीच्या डोळ्यामध्ये पाहते आणि तिला पहिल्यांदाच कमळीच्या आवाजात एवढा आत्मविश्वास जाणवतो आणि तिलाही जाणवू लागतं की खरंच खरंच ही आपली सरोजा काकू असेल आणि खरंच ती जिवंत पण असेल. आणि ती म्हणते, जर तुझा विश्वास एवढा पक्का असेल ना कमळी, तर मीही तुझ्यासोबतच आहे. आपण दोघीही मिळून तुझ्या आईचा शोध घेऊ. एक दिवशी अन्नपूर्णा आजीसोबत झोपलेली असताना तिला असंच स्वप्न पडतं. अन्नपूर्णा आजी पण म्हणतात की हे स्वप्नच असतं बाळा. पण कमळी ऐकायलाच तयार नसते.
कमळीच्या चेहऱ्यावरती अनेक दिवसांनी हलकंसं हसू उमटतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महाजन बंगल्यामध्ये अन्नपूर्णा देवाची पूजा करत असतात आणि पूजा संपल्यानंतर ती राजनला बोलावते. राजन म्हणतो, आपण कित्येक दिवसापासून आपण शाळेचा विचार करतोय. त्या सिद्धटेक जवळ जमीन पाहायची राहिलेली आहे. मला वाटतं आता उशीर करू नकोस, आजच जाऊन ती जागा पाहून ये. तेव्हा राजन पण होकार देतो आणि तो म्हणतो, हो आई, जर जागा योग्य वाटली ना तर आपण लगेचच मुलांसाठी सर्वोत्तम शाळा उभारू. अन्नपूर्णा आनंदाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि हेच तुझ्या बाबांचे स्वप्न होतं असं ते म्हणत असतात. राजन लगेच गाडीमध्ये बसून सिद्धटेककडे जायला निघतो. दुसरीकडे आपण पाहतो सरोजा आता पूर्णपणे शुद्धीवर आलेली असते. कामिनी विरुद्ध तिने पोलिसात अधिकृत तक्रार पण दाखल केलेलीच असते. पोलीस तिच्या जबाबाची नोंद घेत असतात आणि एक अधिकारी म्हणतो की सरोजाताई, आता तुम्ही सुरक्षित आहात. आम्ही कामिनीला लवकरात लवकर अटक करू. सरोजा शांतपणे उत्तर देते, मला माझ्यासाठी न्याय नको आहे, माझ्या मुलीसाठी न्याय हवा आहे. कमळीला आता आणखीन त्रास व्हायला नको असे ती म्हणत असते आणि काही आवश्यक कागदपत्रांवरती सही करून सरोजा पोलीस स्टेशन मधून बाहेर पडते. डोक्याला अजूनही पट्टी असते आणि हाताला जखम असते. ती रस्त्याने चालत असताना अचानक तिची नजर दूर उभ्या असलेल्या गाडीवरती पडते. गाडीतून खाली उतरलेली व्यक्ती पाहताच तिचे पाय जागीच थांबून जातात. तिच्या डोक्यात आणि डोळ्यात अश्रू येतात आणि ती कुजबुजते. राजन, अनेक वर्षांनंतर तिचा नवरा तिच्या समोर उभा असतो. सरोजाच्या चेहऱ्यावरती आनंद, वेदना, प्रेम आणि हुरहुर सगळंच एकाच वेळी उमटतं आणि ती स्वतःला आवरूच शकत नाही आणि ती वेगाने राजनकडे धावू लागते. राजन म्हणतो, राजन, राजन, थांबा. राजन त्या एक इंजिनियर सोबत आणि अधिकाऱ्यांसोबत जमिनीची पाहणी करत असतो. त्याच पूर्ण लक्ष त्या चर्चेकडेच असतं. पण सरोजा अजूनही वेगाने धावत असते. राजन, मी सरोजा आहे असं म्हणत असते, पण तिचा आवाज गाड्यांच्या आवाजात हरवून जातो. राजन काम पूर्ण करून मोबाईलवरती बोलत गाडीमध्ये बसून जातो. ड्रायव्हर गाडी सुरू करतो आणि सरोजा अजूनही काही अंतरावरतीच असते. जीव तोडून ती धावतच राहते. राजन, एकदा तरी मागे बघा असं म्हणत असते, पण क्षणातच गाडी वेगाने पुढे निघून जाते. सरोजा रस्त्याच्या मध्यभागी थांबते आणि धावताना तिच्या जखमा पुन्हा दुखू लागतात. ती गुडघ्यावरती बसते आणि डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागतो. ती दूर जात असलेल्या गाडीला पाहतच हळू आवाजात म्हणत असते की आज पुन्हा नियतीने आपल्याला वेगळं केलेलं आहे राजन, पण त्यावेळी मी हार मानणार नाही असं ती म्हणते. राजन, मी तुला सगळं सत्य सांगणारच आहे की आपली कमळी आपली मुलगी आहे. आणि ह्याच क्षणी मुंबईत बसलेली कमळी खिडकीतून आकाशाकडे पाहत स्वतःशीच म्हणत असते, आई, मला माहित नाही तू कुठे आहेस, पण मी तुला शोधणार आहे. हा माझा शब्द आहे. दोघेही मायलेकी एकमेकींपासून शेकडो किलोमीटर दूर असतात, पण दोघींचं मन एकाच ठिकाणी येऊन अटकतं. पण दोघींच्याही मनामध्ये एकच भावना असते, आपण पुन्हा भेटणार आणि ह्यावेळी कोणतीही शक्ती आपल्याला वेगळं करू शकणार नाही. पण नियती अजूनच त्यांची कठीण परीक्षा घेण्याचं ठरवलेलं असतं. आता पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे या दोघांमधील रहस्य, की खरंच सरोजा जिवंत आहे का हा कमळीचा एक भास आहे. आणि खरंच जर सरोजा जिवंत असेल, पण मनाची शंका, तिच्या कमळीच्या मनामध्ये शंकेची सूय निर्माण झालेली आहे आणि ती सरोजाला शोधूनच राहणार. पण हा भाग आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.